नमस्कार. नवीन कविता. ही कविता प्रत्येकामधल्या रागावरती. तर बघूया रागामुळे काय काय होतं. राग. भीत नाही मी कधी जंगलातल्या वाघाला, भीती मात्र फक्त माणसातल्या रागाला. भीत नाही मी कधी जंगलातल्या वाघाला, भीती मात्र फक्त माणसातल्या रागाला. कळतच नाही मला जंगलातल्या वाघाचं आणि माणसातल्या रागाचं. हे अटॅक करतात डायरेक्ट. यामुळे माणसाशी माणसासोबत असलेलं नातंच होऊ शकतं रिजेक्ट. जे असतात आपली माणसं ती समजून घेतात त्या रागाला, पण ह्या हरणाच्या भावना कधी समजतात का त्या वाघाला? जंगलातला वाघ आणि माणसातला राग हा सेम असतो. डोकं सटकलं की दुसऱ्यावर भडकणं हा त्यांचा गेम असतो. क्रोधित माणसातला राग म्हणजे ज्वालामुखीची आग. हळव्या माणसांना जरा जरी बसला त्याचा चटका, डायरेक्ट येईल झटका. खरं सांगू का, छोट्या छोट्या गोष्टींवर ज्या माणसांना येतो खूप राग, ते कधीच नसतात बरं का वाघ. ते असतात शेळी, कारण सतत तोंडातून टाकत असतात रागाची गोळी. राग सहन करण्यासाठी माणसाचं खूप मोठं मन असावे लागते. शेवटी त्याच माणसाची चमक सगळीकडे झगमगते. प्रश्न पडतो मला, कधी होईल का हा माणसातला राग शांत? असं कोणी जन्माला येईल का जो करेल या क्रोधित रागावर मात? तेव्हा कुठेतरी थांबेल हा माणसातला घात. मग आपोआप चांगलं होईल माणसातलं नातं. मग आपोआप चांगलं होईल माणसातलं नातं. धन्यवाद.